शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आजपासून अंतिम सुनावणी। सर्वोच्च न्यायालयामध्ये होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष। उद्धव ठाकरेंनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाडा दौऱ्यावर। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणी जालन्यात जाहीर सभा। उद्धव ठाकरेंच्या टीकेला काय उत्तर देणार याकडे लक्ष। फडणवीस काय, अमित शहा काय, मोदी काय, कोणाकडेही जा, मी कोर्टाकडनं ऑर्डर घेऊन तुम्हाला एकाही केसमधून बाहेर येऊ देणार नाही। अजित पवारांच्या घोटाळा फाईल्स रिओपन करणार अंजली दमनिया यांचा इशारा। झी24 तासनं उघडकीस आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी आज काय गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष। अजित पवारांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट। अंजली दमनिया यांनी केलेल्या आरोपावर चर्चा। सूत्रांची झी24 तासला माहिती। आपल्याला लक्ष केलं जातंय पुणे जमीन व्यवहार प्रकरणी अजित पवारांचा आरोप। चौकशीनंतर दूध का दूध पाणी का पाणी होणार अजितदादांचं विधान। दिल्ली स्फोटानंतर मुंब्र्यामध्ये एटीएसची कारवाई। जमाते इस्लामशी संबंध असल्याच्या संशयावरून शिक्षकाच्या घरावर छापेमारी। बिहारमध्ये एनडीएचं सरकार। विविध संस्थांच्या एक्झिट पोलचा अंदाज। 14 नोव्हेंबरला मतमोजणीतून स्पष्ट होणार चित्र। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या विविध पदांसाठी आज मतदान। उपाध्यक्ष पदासाठी जितेंद्र आव्हाड विरुद्ध नवीन शेट्टींमध्ये सामना। पवार शेलार पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्याचं शेलारांचं आवाहन।